आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार, मी दिलीप पोहनरकर EDTV न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीची खरी रणधुमाळी आजपासून सुरू झाली। आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता। त्यातच युती फिसकटणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ होती, परंतु उमेदवारांना शेवटपर्यंत आशा होती की युती होईल। झालं असं की नेत्यांच्या बैठकांचे गुऱ्हाळ हे केवळ देखावे होते, कारण आपल्या पक्षाचा कार्यकर्ता उमेदवार नाराज झाला तर तो दुसऱ्या पक्षात जाईल आणि तिथून निवडणूक लढवली तर आपल्याला डोकेदुखी होईल, असं ह्या सर्वच राजकीय मंडळींचं भकीत होतं। त्यामुळे त्यांनी केवळ वेळ काढूपणाची चाल खेळली आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले। असो, आता तुम्ही जे चित्र पाहताय त्यावरून लक्षात आले असेल की निवडणूक लढवणे एवढे सोपे नाही। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभाग क्रमांक 1, 2 आणि 3 साठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठीची ही गर्दी आहे। गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात सदर बाजार पोलिसांची यंत्रणा होती, तर अर्ज भरण्याच्या प्रवेशद्वारात तालुका पोलिसांची यंत्रणा कार्यरत होती। तालुका पोलिसांनी तर खिंड लढवली, मात्र सदर बाजार पोलिसांनी बघ्याची भूमिका घेत खिशात हात घालून खुर्चीत ठाण मांडून बसणेच पसंत केले। त्यामुळे नियोजनाच्या चिंधड्या उडाल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दी झाली आणि बाहेर जिथे ध्वनिक्षेपक लावला आहे तिथे जनता एकीकडे आणि आवाज दुसरीकडे अशी परिस्थिती होती। शेवटी जनता म्हणते ती म्हण खरी ठरली आणि 3 वाजेच्या सुमारास तालुका जालना पोलीस ठाणे आणि सदर बाजार पोलीस ठाणे अशा दोन्ही पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक हजर झाले। तोपर्यंत गर्दी कमी झाली होती। दरम्यान 3 वाजल्यामुळे एखाद्या अर्जाचा जसा गठ्ठा जमाव करावा तसेच या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जाचा गठ्ठाही जमा करण्यात आला। मग अधिकृत उमेदवारांच्या AB फॉर्मचे काय झाले? तर साधारणतः 2:30 वाजता भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी येऊन भाजपच्या उमेदवारांना AB फॉर्म दिले। त्यानंतर 2:45 काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी आपापल्या उमेदवारांना AB फॉर्म दिले, मात्र त्यांना 10 मिनिटे या प्रवेशद्वारात या गर्दीशी आधी लढावे लागले। त्यानंतर पुन्हा 2:50 माजी आमदार कैलास गोरंट्याल हे काही सहकाऱ्यांसह आले आणि पुन्हा काही उमेदवारांचे AB फॉर्म दिले। अशा प्रकारे आज जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड गर्दीमध्ये आणि नियोजनाच्या चिंधड्या उडवत उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। एकंदरीतच काय तर जिल्हाधिकारी परिसरात ही परिस्थिती आहे, तर बाहेर काय परिस्थिती असेल पोलिसांच्या या नियोजनावरून लक्षात येतो। दिलीप पोहनरकर, EDTV न्यूज, जालना। छोड़ दो चिट्टू का भान दे देना तू। लुसलुशीत हुरडा, मुलांसाठी खेळणी, चुलीवरचं जेवण, ॲडव्हेंचर गेम, निसर्गाचं सानिध्य, ग्राहकांचे स्वागत, दही धपाट्यांचा नाश्ता, AC नॉन AC निवास व्यवस्था, बोटिंग, मैदानी खेळ, उंटाची सवारी, वॉटर पार्क हे सर्व गोकुळ कृषी पर्यटन केंद्रामध्ये, नंदापूर माळाची गणपतीजवळ, जालना।